नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला, म्हणजे काल घेतला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी असं सांगितलं की सरकारने हा निर्णय घेतलाय. याविषयी चर्चा करतोय. सहभागी होतात महेश तपासे, मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि अवधूत वाघ, प्रवक्ते भाजप. मी सर्वात आधी महेशजी तुमच्याकडे येतो. निर्णय घेण्याची आवश्यकता काय होती? म्हणजे दिल्ली पोलीस ऍक्ट नुसार राज्याची परवानगी घेणं आवश्यक असतं. हे नव्याने करण्याची काय आवश्यकता? वास्तविक विलासजी, नव्याने काहीच करून केलेलं नाही. दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1946 चा जो आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या तरतुदी आहेत. पहिली म्हणजे त्याच्यातलं अनुच्छेद 2 जर पाहिलं तर सीबीआयला केंद्र शासित जे राज्य आहे तिकडे एखाद्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करण्याच्या संदर्भात कोणाचीच परवानगी घ्यावी आवश्यकता नाही. अनुच्छेद क्रमांक जर 6 पाहिलं तर कुठल्याही राज्यामध्ये एखादी घटना घडली आणि तिकडे जर सीबीआयला इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर घटनेमध्ये म्हणजे सीबीआयच्या ऍक्ट मध्ये दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्टच्या तरतुदीनुसार त्यांना राज्य शासनाची परवानगी घेणं बंधनकारक आहे. आणि मग माझा प्रश्न तोच आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारची परवानगी पाहिजे, मग केंद्र सरकार विचारतं एखाद्या प्रकरणात. पण आता अशी घोषणा करण्याची काय आवश्यकता? महाराष्ट्र सरकार घाबरलंय? नाही, महाराष्ट्र सरकार काय घाबरण्याचं कारण नाही. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या पोलीस दलावर विश्वास ठेवून त्यांच्या माध्यमातून जे इन्व्हेस्टिगेशन समोर येत आहे, जिकडे महाराष्ट्राचे पोलीस इन्व्हेस्टिगेशन बंद होणार नाही तिकडे सीबीआय नंतर येईल. पण आता तूर्त त्या ठिकाणी आवश्यकता आहे का, असा विषय आहे की सीबीआयने कुठलं इन्व्हेस्टिगेशन करावा. त्यांच्या कायद्यामध्ये असे दिले की केंद्र शासनाच्या जे सेंट्रल गव्हर्नमेंट अधिकारी असतील त्यांचं काय करप्शन असेल किंवा पीएसयू युनिटमध्ये काय करप्शन असेल किंवा एखादा मोठा आर्थिक फ्रॉड झालेला असेल, मल्टी स्टेट बँकेचा घोटाळा झाला असेल किंवा मल्टी स्टेट एखादा इकॉनॉमिक फ्रॉड झालेला असेल किंवा देशाच्या वर कुठला तरी फार मोठा धोका असेल, अतिरेकी कारवाई दिली असेल, त्या संबंध गोष्टीचा हा सीबीआयच्या माध्यमातून तपास करावा, अशा पद्धतीच्या त्या सीबीआयच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. अलीकडच्या काळामध्ये सर्वच गोष्टीमध्ये सीबीआयने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं त्या ठिकाणी वाटत नाही. महाराष्ट्रातली पोलीस महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याच्या संदर्भात किंबहुना महाराष्ट्रामध्ये झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. त्याच्यामुळे आता तूर्त सीबीआयची आवश्यकता नाही. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा निश्चितच त्यांना पूर्णपणे परवानगी दिली जाईल. बिलकुल. अवधूतजी, काय वाटतं? म्हणजे राज्य सरकारने अशा प्रकारची घोषणा केली आहे. खरंच तर नियम असा आहे की एखाद्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला विचारायला पाहिजे. पण राज्य सरकारला न विचारता सुशांत सिंग प्रकरणात केंद्र सरकारने परवानगी देऊन टाकली. मुद्दा असा होता की जेव्हा सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी सीबीआय कडून व्हावी अशी याचिका कोर्टामध्ये होती आणि त्यावेळेला म्हणजे बिहारचे जे सॉलिसिटर आहेत बिहार राज्याचे, त्यांनी असं न्यायालयाला सांगितलं की आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतोय, म्हणजे सीबीआय मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याआधीच केंद्राने परवानगी दिली. म्हणजे सुप्रीम कोर्टात मॅटर आहे. मग याचा वापर, सुशांत सिंग प्रकरणाचा वापर राजकीय हेतूसाठी करण्यात आला, म्हणूनच राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. मला वाटतं विलासराव, आपण बोलताना जरा जपून बोललं पाहिजे आणि फॅक्ट्स लोकांच्या समोर मांडल्या पाहिजेत. नाही, मी माहिती घेऊनच तुमच्याशी बोलतोय. मी तुमच्याशी माहिती घेऊन बोलतोय. मी दिल्लीमध्ये आज 2 फोन केले. नाही ना, मी तुमच्यासोबत जपूनच बोलत असतो आणि प्रत्येक शब्द अभ्यासांती बोलत असतो आणि एखादा मुद्दा जर चुकला तर तो मी मान्य करेन. विलासराव, तुम्ही आता दादांत बोलून टाकलं की सुप्रीम कोर्टाच्या आधी सीबीआयची मान्यता याने दिली, सेंट्रलने अजिबात दिली नाही. खरं म्हणजे सुशांत सिंग केस मध्ये असं काहीच झालं नाही.
सुशांत सिंग केसमध्ये जे काही झालंय त्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांनी मागणी केली, बिहार राज्याने मागणी केली आणि कोणी केली, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाहीये. बिहारचा मुख्यमंत्री सुद्धा काही भारतीय जनता पक्षाचा नाहीये, तिकडे अलायन्स आहे. आता हे गेलं कुठे? हे सुप्रीम कोर्टात गेलं. आणि सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिला? खरं बघायला गेलं तर सुप्रीम कोर्टाचा आदेश काय तो नीट वाचा आणि त्याच्यामधला एक फेज त्यांनी सांगितलं की याचा प्रेसिडेन्स कुठे झाला नाही पाहिजे. म्हणजे हे अतिशय स्पेशल केस म्हणून सुशांत सिंग राजपूतची केस पुन्हा प्रेसिडेन्स म्हणून वापरता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि त्यांनी म्हटलं की ऍज अ स्पेशल केस विदाउट प्रेज्युडिस आणि हे पुन्हा प्रेसिडेन्स म्हणून वापरताना, कारण केस लॉ असतो, केस लॉचा आपण रेफरन्स देतो आणि केस लॉचा रेफरन्स देऊन पुन्हा निर्णय येतात, ते होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं. आणि सीबीआयला काम करण्याची पहिली आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, केंद्राने दिले नाहीत. नीट माहिती घ्या. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, कुठच्याही नाटकामध्ये काम करत असताना एक डायलॉग असतो आणि एक टायमिंग असतं. कधी डायलॉग चुकतो पण टायमिंग अचूक असतं, कधी डायलॉग बरोबर असतो पण टायमिंग चुकतो. महाआघाडी सरकारचं सीबीआयच्या बाबतीमध्ये डायलॉग पण चुकला आणि टायमिंग पण चुकलं. इथे हा एवढा महत्वाचा मुद्दा आहे का की जिकडे 10 कोटी जनसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये लाखो लोक मरतात आहेत, शेतकरी अतिवृष्टीने लोक हवालदिल झालेली आहेत, लोक कॅमेरा समोर रडतात आहेत, आणि त्या लोकांना दिलासा देणं तर दूरच, पण त्यावेळी सुशांत सिंग राजपूतला घेऊन हे एवढं अकांड तांडव करण्याची खरंच गरज होती का? परसेप्शन काय म्हणतं? परसेप्शन असं म्हणतं की तुम्ही काही लपवू इच्छिताय का, तुम्ही काही सीबीआय कडनं लपवू इच्छिताय का? कारण हे तर नक्कीच माहितीये हे महाराष्ट्राचे पोलीस आहेत, हे होम डिपार्टमेंटच्या अंडर आहेत, होम डिपार्टमेंट एनसीपी कडे आहे, होम डिपार्टमेंटचा जो बॉस आहेत ते मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. हे सगळं काय चाललेलं आहे? परमवीर सिंग सारखे मुंबईचे पोलीस कमिशनर ज्या FIR मध्ये एखाद्या पार्टीचं नाव नाहीये, त्या FIRचं नाव सांगून टाकतात आणि त्या पार्टीला बदनाम करतात. मग तुम्हाला सांगावं लागतं की हे नाहीच आहे तुमचं, तुम्ही FIR करता. हे काय चाललंय? आहे का? मी आणखी ठीक आहे, म्हणजे बरेचसे मुद्दे तुम्ही मांडले. एक मिनिट, एकच मुद्दा देतो की ह्याच्या आधी असं झालं नाही का? केंद्राने, मी म्हणतो केंद्र, आम्ही म्हणायचो की सीबीआय हा केंद्राच्या पिंजऱ्यामधला पोपट आहे. याच सीबीआयने गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना आदरणीय नरेंद्र मोदीजींना आणि अमित शहाला किती त्रास दिला. त्यावेळी आम्हाला कायदा माहित नव्हता का? आम्ही त्यावेळी सीबीआयला थांबवलं होतं का? नाही. संघ राज्य पद्धतीमध्ये राज्याला जसं काम करण्याचं स्वातंत्र्य आहे तसं केंद्राला पण आहे. 12 वर्ष सीबीआयला फेस केला की नाही? हे 12 दिवस करू शकत नाहीत. ठीक आहे, 12 दिवस करू शकत नाही. मुद्दा क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 1, तर केंद्र सरकार सुप्रीम कोर्ट मॅटर असतानाही तुमचं जे म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले, त्याच वेळेला बिहार सरकारने त्याला, त्यानंतर केंद्र सरकारने त्याला हिरवा कंदील दाखवला आणि नंतर चुकीचं आहे, अजिबात नाही चुकीचं आहे, अजिबात नाही चुकीचं आहे. बिहार सरकारचा आमच्याशी काय संबंध आहे? केंद्र सरकारचं बोला. सीबीआय इज नॉट रिपोर्टिंग टू बिहार सरकार. केंद्र सरकारने कुठचेही आदेश दिलेले नाहीयेत. आपल्याला रेकॉर्ड मध्ये आणावं लागेल. हे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या नियमाचा आदर करून, निर्णयाचा आदर करून केंद्र सरकारने केलेला आहे. केंद्र सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. महेशजी बोला. आता हे असं म्हणतात की ज्या वेळेला सीबीआय पोपट होता असे ते आरोप करायचे, आता तुम्ही 12 दिवस नाही सहन करू शकत का? म्हणजे आताची जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यावरून असं स्पष्ट दिसतं दिल्ली पोलीस ऍक्ट नुसार त्या राज्यात घ्यावी लागतात. हे आता परवानगी घेतल्याशिवाय चौकशी करता येणार नाही, हा मुद्दा लोकांनाच कळलाच नाही नेमकं काय म्हणायचं. असं आहे की त्या पोलीस कायद्यामध्ये एखाद्या विषयावर, आता एखादा विषय म्हणजे कुठला, तो नॅशनली रेलेव्हेंट असणारा विषय असला पाहिजे. त्या प्रकरणावर जर सीबीआयला चौकशी करायची असेल तर सेक्शन 6 प्रमाणे त्यांना राज्य शासनाची परवानगी, कुठल्याही राज्य शासनाची असं, त्याची परवानगी घेणं बंधनकारक आहे. तो जर केंद्रशासित राज्य असेल तर तिकडे त्यांना परवानगीची आवश्यकता नाही, ते सुओ मोठं जाऊन तिकडे ते इन्व्हेस्टिगेशन करू शकतात. समजा एखाद्या राज्याने ती परवानगी नाकारली, समजा सुशांत सिंगच्या केसमध्ये महाराष्ट्र सरकारने ती परवानगी नाकारली, तर त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट त्या पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करा, त्या राज्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करा, अशा पद्धतीचा आदेश देऊ शकतो. तोच आदेश सुशांत सिंगच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिला. जसं आता
माझे मित्र अवधूत वाघांनी जे सांगितलं ते बरोबर आहे की राज्य शासनाच्या मध्ये जर त्यांना हस्तक्षेप किंवा इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर ते पॉवर फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टकडे आहे आणि सुशांत सिंगच्या केसमध्ये ते त्यांनी युटिलाइज केले. त्या जजमेंट मध्ये जस्टिसने फार क्लिअर कट सांगितलं की हा म्हणजे नॅशनली थोडा रिलेव्हंट झालेला मुद्दा आहे, त्याच्यामुळे त्याला इन्व्हेस्टिगेशन करू द्या, परंतु मुंबई पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीमध्ये कुठलंच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही. किंबहुना मुंबई पोलीसचं इन्व्हेस्टिगेशन अतिशय योग्य दिशेने चालू होतं, त्याच्यामध्ये कुठलंही गैर काय झालं नाही असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं. त्याच्यानंतर त्या डॉक्टर गुप्तांचा अहवाल आला एम्सचा, त्याच्यामध्ये स्पष्ट झालं की ही आत्महत्याच होती, ही हत्या नाही. आणि म्हणून मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई त्याच्यावर योग्य आणि समाधानकारक साधारणपणे परिस्थिती निर्माण झालेली आहे. सीबीआयचा तपास चालू आहे, त्या तपासावर आम्हाला काही बोलायचं नाही, पण तपासातनं काहीतरी बाहेर निघावं एवढी आमची अपेक्षा आहे. पण महेशजी, म्हणजे आता एक तर तुम्ही म्हणता कायदा आहे आणि आता परत कायदा करण्याची गरज काय? कायदा कुठे केलाय? जो कायदा त्याची अंमलबजावणी आम्ही केली आहे ना. जे होम डिपार्टमेंटने ऑर्डर दिली त्याच्यामध्ये सरळ सांगितलंय की सेक्शन 6 प्रमाणे जी आम्ही जनरल कन्सेंट दिली होती ती विड्रॉ करत आहोत. त्याच्यानंतर स्पेसिफिक कन्सेंट देऊ. मॅटर बघून स्पेसिफिक कन्सेंट देऊ. एक जनरल कन्सेंट असते, एक स्पेसिफिक अवधूत वाघ कन्सेंट जे असते. म्हणतायत, अवधूत वाघ असं म्हणतात की एकीकडे बरेच प्रश्न असताना या मुद्द्यावर राज्य सरकारला भूमिका व्यक्त करण्याची गरज काय? तर शेतकरी आता नुकसानीत आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आता एक गृहमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ते असं सांगतात की जो नियम आहे तो आम्ही लागू करणार, इथून पुढे काही चौकशी करायची असेल सीबीआयला तर आम्ही परमिशन दिल्याशिवाय होणार नाही. आता हे कळलंच नाही, म्हणजे हा कायदाच आहे ना, पण तो सीबीआयची रचना ज्या कायद्यामध्ये झाली त्या कायद्याच्या सेक्शन 6 मध्ये ती तरतूद आहे की कारण लॉ अँड ऑर्डर, इन्व्हेस्टिगेशन, क्राईम हा राज्याचा सब्जेक्ट असल्यामुळे राज्य पोलिसांनी तो हाताळायचा आहे. परंतु एखाद्या गुन्ह्याची व्याप्ती ही आंतरराष्ट्रीय किंवा राज्य देश पातळीवरची असली, मल्टी स्टेट तो गुन्हा झालेला असेल किंवा तो अतिरेकी संदर्भात असेल किंवा केंद्र शासनाच्या अधिकारी लोकांचा भ्रष्टाचार असेल किंवा सरकारी कंपन्यांमध्ये काय गैरकारभार झाले असेल त्या वेळेमध्ये सीबीआय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. त्याच्यासाठी तो सुरुवातीच्या काळामध्ये मर्यादित होता. नंतरच्या काळामध्ये सर्वच गोष्टीमध्ये सीबीआयची बघा आजही देशातल्या मोठ्या टक्केवारी लोकांना सीबीआयवर विश्वास आहे. मलाही त्याच्यावर खूप मोठा विश्वास आहे. त्याच्यामुळे सीबीआय हे मोठ्या गुन्ह्यांमध्ये तपास करावा अशी जर भूमिका महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने घेतली असेल त्याच्यात गैर काहीच नाही. कायदा सीबीआयचा, हा कायदा दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट हा काय महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा नाही, हा दिल्लीमध्ये झालेला केंद्र शासनाने केलेला कायदा आहे. त्याच्यात ते स्वतःच म्हणतात की राज्य शासनाची परवानगी मागणं आम्हाला महेशजी, म्हणजे मुद्दा चर्चेचा मुद्दा हाच आहे की एवढं महत्व तुम्ही का देताय? सरकारला अशी काय भीती वाटते? एवढं महत्व का देताय? आम्ही कुठे महत्व देत आहोत? आम्ही अजिबात नाही. आम्ही तर कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याची फक्त अंमलबजावणी केलेली आहे. जनरल कन्सेंटच्या ऐवजी भविष्यात स्पेसिफिक कन्सेंट म्हणजे एखादा गुन्हा असेल त्याची स्पेसिफिक कन्सेंट घेतली जाईल. अवधूत वाघजी मला सांगा, अवधूतजी एक मिनिट विलासजी, आणि त्याच्यामध्ये जर वाटतं की आमची चूक असेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे ना, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात परत ती कन्सेंट घेता येते. चला अवधूतजी, आता म्हणजे कायदा जो आहे तो फक्त जाहीर करतात, म्हणजे गृहमंत्र्यांचा एवढा अमूल्य वेळ जो असतो तो जाहीर करण्यामध्येच गेलाय, त्यामुळे नवीन काय केलं असा प्रश्न उपस्थित होतो. हे का केलं असं राज्य सरकारने? पहिली आता गोष्ट समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची सगळी आबादी आहे का? काल एका आदिवासी स्त्रीवर 4 जणांना नराधमांनी बलात्कार केला. परवा एका 9 वर्षाच्या बालिकेवर 4 जणांनी बलात्कार केला. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये ज्या महिलांवर अगदी वसईपासून, विरारपासून, बीड पासून सगळे बलात्कार होत आहेत, जळगावला बलात्कार होत आहेत, कोकणात बलात्कार होत आहेत, ठाण्यात बलात्कार होत आहेत. आणि हे सर्व बलात्काराच्या प्रकरणामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन अतिशय वाईट पद्धतीने चाललेली आहे. तुम्हाला जर पालघर लिंचिंगचं प्रकरण माहिती आहे, त्यातल्या सर्व आरोपींना सोडून दिलं आणि 2 लहान 18 वर्षाच्या खालील मुलांना ठेवला
की ते पॉस्को याच्यामध्ये जातील, लहान मुलांच्या ह्याच्यामधनं 18 वर्षानंतर सुटतील, अशा तऱ्हेने करतात. अनंत कुर्मसीचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे. जितेंद्र आव्हाड, मी नाव घेऊन सांगतो, जितेंद्र आव्हाडनी बंगल्यावर घेऊन मारहाण केलेला माणूस, त्याचं पुढे काय झालं माहित नाहीये. हे सर्व लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आहे. तिकडे लक्ष न देता आता फक्त कंगना रनावत, मी कोणाची बाजू घेत नाहीये, मी विषय सांगतोय, कंगना रनावतवर देशद्रोहाचा गुन्हा. अरे त्या याकूब मेमनच्या बॉम्ब ब्लास्टच्या आरोपीच्या अंत्ययात्रेला लाखो लोक आली, आणखीन एवढे हे झाले, कोणावर देशद्रोहाचा आरोप नाही. देशद्रोहाचा आरोप कंगना रनावतवर. आणि का? तर शेतकऱ्यांचा अपमान केला म्हणून. असे पोरकटपणा, थिल्लरपणा, काल मुद्दामून शब्द वापरलाय, थिल्लरपणा करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे का? सगळ्यात एक लक्षात ठेवा, हा संघराज्य पद्धतीने आपला देश चालतो आहे. उद्या सकाळी अशाच प्रकारे, उद्या सकाळी समजा आमचं राज्य आहे बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, जर महाराष्ट्रामध्ये एखादा जर गुन्हा घडला आणि त्याच्यासाठी आम्हाला गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांना जावं लागलं आणि गुजरातने सहकार्य नाही केलं तर काय होणार? उत्तर प्रदेशने सहकार्य केलं नाही तर काय होणार? तर असं करता येणार नाही. आपण संघराज्य पद्धतीमध्ये काम करतो. महेश तपासे बरोबर म्हणाले की ज्या गुन्ह्यांची व्याप्ती इंटरस्टेट असते आणि जिकडे पब्लिकचा डिमांड असतो आणि जिकडे एखाद्या राज्याला वाटतं की इकडे आपण तपास करू शकत नाही, ते राज्य पण सीबीआयला मदत करायच्या मागणी करतं आणि कधी कधी देशभरातनं एखादा पर्टिक्युलर उठाव होतो आणि त्यावेळी करावं लागतं. हे करत असताना आपण जसं मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवतो, महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास ठेवतो, तसाच सीबीआयवर पण विश्वास ठेवला पाहिजे, पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. आता सीबीआय आल्यानंतर काहीतरी वेगळं करेल का? वेगळं म्हणजे कोणाला तरी उगूच पकडून आत देईल का? असा जे प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मी विचारतो, मग मुंबई पोलीस पण उचलून कोणाला तरी आत टाकतील का? तर दोघांनाही आपल्याला नकारात्मकच उत्तर द्यावं लागेल की दोघंही असं करणार नाही, दोघंही चांगला तपास करतील. मुंबई पोलिसांनी 50-60 दिवसामध्ये काही तपास केलेला नाहीये, म्हणून लोकांच्या मनामध्ये डाऊट आलाय. बघा, सुशांत सिंगने आत्महत्या केली की त्याचा खून झाला ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये. आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंध नाही. लोकांच्या परसेप्शनच्या भावनेला दाद पुढे दिली तर सुप्रीम कोर्टाने दिली. परसेप्शन जे आहे त्याच्या पुढे आपण गेलेलो आहोत. जे खरं यायचे ते येऊ देत, जे नाही येणार ते नाही येणार. पण आपण असं परसेप्शन का तयार करावं की आम्ही ह्याला येऊ देणार नाही, मी त्याला येऊ देणार नाही, मी हे करू देणार नाही, मी ते करू देणार नाही? काय गरज आहे? म्हणून मी सांगतो, 12 वर्ष ज्या मुख्यमंत्र्याला आरोपी केलं होतं, ज्या मुख्यमंत्र्याच्या नावावर FIR रजिस्टर्ड केला होता काँग्रेसने, त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यामध्ये सीबीआयला बंदी नाही केली आणि हे काय घाबरतात आहेत. आणि हे संघराज्याला जर चॅलेंज देत असतील तर त्यांना मला एक सांगावं लागतं, 56 आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री होणं वेगळं आणि 303 खासदारांच्या जीवावर पंतप्रधान होणं वेगळं. तुम्ही तुमच्या गल्लीचे नेते आहात आणि आमचे नरेंद्र मोदी हे देशाचे आणि दिल्लीचे नेते आहेत. प्रत्येक वेळी जर चॅलेंज देण्याचा प्रश्न करता आणि मदतीसाठी केंद्राकडे हाक मागता, तुम्हाला काय वाटत नाही का? इकडे पूरग्रस्त झाला, केंद्राने द्यावं, रेल्वेसाठी केंद्राने द्यावं, आत्महत्या करतात केंद्राने द्यावं. मग तुम्ही काय? तुम्ही फक्त होम डिपार्टमेंट मधनं पत्रकार परिषद घ्यायची आणि मी ह्याला येऊ देणार नाही, मी त्याला येऊ देणार नाही. तुम्ही उघड राजकीय संघर्ष केंद्राबरोबर घेता आणि त्याचबरोबर केंद्राकडे मदत मागता. तुम्हाला काय वाटत नाही? महेशजी बोला. केंद्राची निधीची जी तिजोरी आहे ती भारतीय जनता पार्टीची वैयक्तिक आहे की देशाची आहे? तुम्ही जे अशा पद्धतीने बोलता, तुम्ही करताना आमच्याकडे पैसे मागता, हे का तुमच्या घरचे पैसे आहेत का जे मागतोय? सीबीआय हा भाजपचा आहे की बोललो नाही, हे पण आपण म्हटलं. तुम्ही बोलताना मी बोललो नाही. 28,000 कोटी महाराष्ट्राचे देणं बाकी आहे. सर्वात जास्त कॉन्ट्रिब्युशन जीएसटी मध्ये महाराष्ट्र देते. त्याच्यामुळे आम्हाला सांगू नका आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतोय. त्या तुम्ही काय मेहरबानी करत नाही का? भाजपच्या तिजोरीतनं आम्हाला राज्याला पैसे देत नाहीये. आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी काय करायचंय ते आम्ही करू. परंतु तुमचं हे जे नकारात्मक स्वरूप आहे हे आज लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी परवानगी नाकारलेली नाही एवढं सांगितलं, एवढी आठवण करून दिली किंबना की तुम्हाला जर पुण्याचा तपास करायचा असेल तर तेव्हा तुम्हाला परवानगी मागावी लागेल, जी कायद्यामध्ये आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे. आणि ज्या गुजरातच्या गुन्ह्याची तुम्ही मगाशी माहिती सांगितली, नरेंद्र मोदी असतील की अमित भाई शहावरचा, तो त्याची व्याप्ती पण देश पातळीवर झालेली. देशातला अल्पसंख्याक समाज असेल, बहुसंख्य समाज असेल, याच्यामध्ये त्या काळातलं काय वातावरण होतं, त्याच्यामुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटलं नाही का? दिल्लीमध्ये उमटलं नाही का? सीबीआयने चौकशी करू नये? त्याच्यामुळे अशा पद्धतीने कृपया करून तुमच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. अवधूतजी बोलू मी आता? अगदी थोडक्यात जीएसटीचा मुद्दा मांडला
आणि आता हे मी सर्वांना सांगूच टाकतो, अहो महेशजी, जीएसटी मध्ये 2 भाग आहेत, एकाला म्हणतात सीजीएसटी आणि एकाला म्हणतात एसजीएसटी, स्टेट जीएसटी मला आणि कल्पना सेंट्रल आहे, जीएसटी. एक मिनिट माहिती सर, आहे. आता मला बोलू पण दे. ज्यावेळी तुम्ही 18% जीएसटी भरता त्यातले 9% सीजीएसटी मध्ये सेंट्रलला जातात आणि 9% एसजीएसटी मध्ये डायरेक्टली तुम्हाला मिळतात. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळी व्हॅट भरायचो त्यावेळी पण 4% जी अमाऊंट आहे ती तिकडे येते. दर 3 महिन्यानंतर जो केंद्रामध्ये जमा झालेला निधी आहे त्याचं वाटप होतं, दर महिन्याला येत नाही. आणि 28,000 कोटी आणि 32,000 कोटी म्हणता, हे सातत्याने चाललेले फिगर्स असतात. ते रोजच्या रोज काहीतरी, येथे रोज नोकरांना पगार दिला जातो असं हॉटेल सेंटर चालवत नाही, नियमाप्रमाणे चालवतंय. आणि तुम्ही एकटंच राज्य चालवताय का? झारखंड मध्ये लोक पैसे मागत नाहीये. महाराष्ट्र तुमचं राज्य नाहीये का? ऐका 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 ऐका, माझा तर अख्खा देश आहे, महाराष्ट्र राज्य नाहीये का? अख्खा देश आहे, अख्खा देश आहे. आता बघा तुम्ही लागला. नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्र राज्य प्रिय नाहीये का? अहो सर्वांनाच आहे ना, मग दुजा भाव काय करता? नाही, दुजाभावाचा प्रश्न नाहीये. तुम्ही काही करू शकत नाही. खासदाराच्या 5 देशाचे पंतप्रधान झालेले आहेत, तर राज्याने त्यांना मदत केली. आमचे खासदार आहेत ना, बरे तुमच्या पक्षात असतील, पण त्यांना महाराष्ट्राने निवडून दिले ना त्यांना. अहो एखादं रडकं मूल आहे ना, ते सतत रडत असताना तसं महाआघाडीचं झालेलं आहे. आता कालच तेलंगणासारख्या छोट्याशा राज्याने 550 कोटी रुपये मदत केली. झारखंड आहे, मध्य प्रदेश आहे, कोविडची परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे. काय तुमच्याकडे वेगळी आहे का? परंतु तुम्हाला इंटरेस्ट आहे आलेले पैसे सगळे घडप करण्याचे. केंद्राने कोविडसाठी दिलेली मदत जी आहे ती तुम्ही खर्च करू शकणार नाहीत. चीफ मिनिस्टर्स फंडामध्ये आलेले पैसे तुम्ही खर्च करू शकणार नाहीत. तुम्ही फक्त जी कोविड सेंटर्स बांधली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला, अगदी मुलुंडचा असो किंवा तुमच्या एनएससीचा असो, हे किंवा आणखीन कुठचा असो, तुम्हाला फक्त भ्रष्टाचार करण्याशिवाय काय येत नाही. ठीक आहे, अवधूतजी आता सीबीआय वरून हा इकडे मुद्दा येतोय. नाही विलास, एकच मिनिट. भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रवक्त्यांची ठरलेली एक लाईन आहे की तुम्ही अमुक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केला. तुम्ही म्हणा चारा छावणीमध्ये भ्रष्टाचार केला, ह्याच्यात केला, त्याच्यात केला. कुठलाही भ्रष्टाचार तुम्ही आरोप करण्यामध्ये खूप पटयतात, हुशार आहात, ते तुमचं कौशल्य आहे. ते कौशल्य आमच्याकडे नाही, परंतु तुम्ही सिद्ध काही करू शकत नाही, कारण तुमचे आरोपच बिनबुडाचे आणि खोटे होते. अजितदादांना बदनाम करण्यासाठी एक आरोप, पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी दुसरा आरोप, राज्यातल्या अनेक मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी तिसरा आरोप. हे आरोपाची जी फॅक्टरी आहे ही भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्याचे राईट्स पूर्णपणे सगळ्या प्रवक्त्यांना दिलेत. वाटेल ते तोंडाला याचं बोला, बिंदास बोला, काही हरकत नाही. ह्या देशामध्ये, ह्या देशाचे जे कोर्ट आहेत त्याच्यामध्ये ऍडमिसेबल आणि प्रॉसिक्युटेबल जो गुन्हा असतो तो त्या ठिकाणी नोंदवला जातो. तुमचा ना ऍडमिसेबल आहे ना प्रॉसिक्युटेबल आहे, त्याच्यामुळे तुमच्या आरोपांना काही तथ्य नाही. चला, नाही आता खूप झालं. तुम्ही आता सीबीआय सोडून दुसरीकडे नाही बोलतो याच विषयात. अगदी शेवटचा मुद्दा, मला कार्यक्रम संपवायचा सर. हा विषय असा आहे की ह्याच्यामध्ये रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने काही चालणार नाही. कारण सुशांत सिंगच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे त्यांना सीबीआयची इन्क्वायरी करण्याची ऑलरेडी परवानगी मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्र राज्याच्या परवानगीची गरज नाहीये. त्यामुळे काय म्हणतात ना की झोपी गेलेला जागा झाला, तर तसं झालेलं आहे. आता त्यांना कळलंय की सीबीआयच्या हातामध्ये काहीतरी मिळालेलं आहे आणि आता हा जो फास आहे तो आपल्या गळ्याला लागेल की काय याने त्यांना निद्रानाश झालेला आहे. रात्रभर झोप लागत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि इतरांचे सगळे बाजूला, आणि म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. सीबीआयच्या तपासामध्ये अडथळे उत्पन्न करण्याचं जे काम आज महाराष्ट्र शासन करत आहे ते यशस्वी होणार नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे होऊन राहणार. सीबीआयला काय नवीन काय सांगितलं वाटतं, आम्हाला तर माहितच नाही सीबीआयच्या तपासात काय आलं. पवार साहेबांनी विचारलं काय दिवे लावले, ते उत्तर तर द्या, परंतु ते जे काय सापडलं ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांपर्यंतच आहे. ते लोकांच्या पब्लिक डोमेन मध्ये या ना. चला ठीक दोघे जर चर्चेत सहभागी समजा महाराष्ट्र सरकारने जो आधीचा कायदा होता तो कायदा फक्त एकदा पुन्हा लोकांना सांगण्याचं काम केलेलं आहे. ऑलरेडी कुठलाही प्रकरणाचा तपास, जी देशभरातली व्याप्ती असते एखाद्या प्रकरणाची, त्या प्रकरणाचा तपास जो आहे तो राज्य सरकारला विचारून घेतला जातो. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
आपण दोघे जण म्हणजे आपण या कार्यक्रमात सहभागी झाला, अब्दुलजी आपण सहभागी झाला, मी कार्यक्रम इथे थांबवतो. आपण पात्रा मॅक्स महाराष्ट्र.